हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. हाय म्हणा आता मम्मा म्हणली की हाय. आज आम्ही आईकडे आलोत कारण त्या दिवशी सवासणी झाल्या. आता आहे कोंबडं मसुबाला, सो त्याच्यासाठी आलोय आम्ही. हो ना, चिकन खायचं नाही. सगळी आवरावर झाली आणि आता मला शेतातून जाऊन यायचंय. सो दहीवानी मीच जाणार शेतात कारण खूप ऊन आहे. ह्या दोघींना काही नेणार नाहीत. तुला यायचं का शेतात? नो का? ते दिसायला सगळं तोंडातलं केवढा हा करते. चार्ली काय करतोय? चार्ली काय करतोय? छोटूसा कुत्र्याचं पिल्लू आणलंय, त्याचं नाव आम्ही चार्ली ठेवलंय. हा, काय करतोय चार्ली? बुबूचं नाव काय आहे? चार्ली आहे. काय म्हण तू? काय तुला काय ठेवायचंय मग? तुला काय ठेवायचंय पिल्लूचं नाव त्या? हा, मग त्याचं नाव काय आहे सांग ना एकदा सगळ्यांना. लाडाचं ते बिना कामाचं. ओ आजी घे नाही म्हणून एवढी नखरे चालू आहेत आमची. आयो कसं सरकती ती पॅन्ट काय म्हणेन. उचलू नको बाळा, बसूनच खेळ. आम्ही आलो होतो ना तेव्हाच आईच्या भाकरी चालू होत्या. चुलीवर भाकरी केल्या होत्या आईनं आणि मस्त अशा बाजरीच्या भाकरी होत्या आणि मला भाजी करायची होती. त्याच्यामुळं सगळी तयारी पण भाजीची करून ठेवली होती तिनं. आणि आता कुत्र्याला धुणं चालू होतं. नंतर आम्ही दोघं गेलो होतो शेतात. आता भाजी करायची होती, साऊला पण जेव घालायचं होतं, पण आई म्हणली जा, तुझं पण असं पण शेतात जाणं होत नाही. आणि नंतर आम्ही शेतात आलोत मस्त. आणि माहेरी आलं की भावाच्या गाडीवर बसून फिरायचं काही मज्जाच वेगळी असते. पण कधी कधी तोच भाऊ लय शाईन मारत असतो की मी नाही कुठं घेऊन जाणार असं तसं, तरी पण भांडणं करून का होईना जायचं बसून. नंतर शेतात गेलोत आणि दहीनं चांगली पूजा केली. आम्ही दोघांनीही पूजा केली, तिथं नैवेद्य दाखवला आणि नंतर आम्ही आमच्या शेतात गेलो होतो. म्हणजे इथं जवळच आहे, पण मसुबा शेजारच्या शेतात आहे आणि आमचं शेत इथून थोडंसं वर येऊन आहे. तुम्हाला दाखवतेस मी पुढं. आता पाऊस काय आणखीन पडलेला नाही, त्याच्यामुळं पेरणी झाली नाही. आणि हे ऊस आहेत सध्या, फक्त शेतात फक्त ऊसच दिसत आहेत कारण पाऊस नसल्यामुळं पेरणी बिलकुल नाही. शेतं सगळ्याचे तयार करून मशागत करून ठेवलेले आहेत, पण आता पाऊस कधी पडतोय कोणाला माहिती.
हे असा शेतात सोलार आहे आणि इकडच्या साईडचा जो आता ऊस दिसेल तुम्हाला तो ऊस आमचा आहे आणि त्याच्यात काहीतरी यंत्र होतं. मी दह्यूला म्हणलं हे चालवून दाखव, पण तो म्हणला खूप वेळ लागेल आता ह्याला चालू करायला. म्हणलं चल बस त्याच्यावर, कारण थंबनेलला मला फोटो लागेल. सो मी तोच फोटो घेण्यासाठी त्याला ह्याच्यावर बसवलं होतं आणि ते बी लई शान मारीत बसला होता त्याच्यावर. आता जातानाच आईला म्हणलं होतं की आल्यावर मी भाजी फोडणी टाकते, कारण ह्यांना यायला वेळच लागतो फोन केल्यापासून. तेवढ्या ह्याच्यात भाजी होते, पण आमच्या आईला काही दम निघत नाही कोणतंच काम करताना. म्हणजे तिच्या हाताला सारखं असं काम पाहिजे. तिनं साऊला खाऊ पण घातलं आणि नंतर भाजी पण फोडणी टाकली, अशी सगळी ताटं पण घेतली. तू चल त्याला सावी तू घे सावी सावी तू धर त्याला तू धर त्याला हा धर तसं धर पकड 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 काय नाही करत पकड 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 त्याला बघा आता हे ताटं बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना, मला कमेंट करून नक्की कळवा. पण आता तुम्हाला जेवायला या म्हणलं असतं, पण व्हिडिओज 2 दिवसानंतर येतोय, सो तुम्हाला या म्हणून तरी काय उपयोग आहे ना, फॉर्मॅलिटी केल्यासारखं होईल ते फक्त. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि नंतर मस्त एक झोप घेतली होती सगळ्यांनी. जेवण वगैरे होऊन आमचं झोप झालेली आहे आणि आईच्या किचनमध्ये थोडेसे चेंजेस करायचे. हे जे रॅक दिसते का, हे एकदमच दरवाजाच्या तोंडाला आहे, सो हे पलीकडं इथं ठेवायचं आहे. तर आईला तरी एवढा वेळ भेटत नाही, म्हणलं आता थोडासा वेळ आहे तर आपण करूया. चला मी करते आता. ट्रायपॉड काही मी आणलेला नाही, त्याच्यामुळं मी दाखवू शकत नाही आहे, सो मी तुम्हाला आधीच सांगते आणि मी केल्यावर दाखवते. आणि साव मग इकडं बाहेर कुत्र्याला खेळते. आईला नवीन कुत्र्याचं पिल्लू आणलंय. 1 मिनिट. रांगोळ तर काय दुश्मनी त्या रांगोळीसोबत. ती माठ लाल होता का? हे माठ फोडलेले आहे आज कुत्र्यांनी. आणि हे बघा हे आहेत ते. टायगर माठ का फोडला? विचार त्याला. माठ का फोडला? माठ फोडत असतात का म्हणा? वेळ आहे का तू? दुसरी नीट बसायचं म्हणा, फोडाफोडी करायची नाही. हा सांगितलं म्हणा आजीला. सांगितलं का? काय म्हणला मग? हो म्हणला का? याला तर काही पत्ता नाही. बसलंय गपचूप. आता हे खालचं जे आहे ते किचन ट्रॉली फर्निचर करूच तर असंच दिसणार आहे. मला हा किचन कट्ट्याचा कलर खूप आवडला, फार मस्त दिसतो. पूर्ण कलर वगैरे केल्यासारखी छान दिसेल. सध्या तरी आम्ही एवढं आवरलेलं आहे. आणि हे रॅक इकडं ठेवलं आहे जे इथं होतं. फारच मस्त दिसतं. इथं आम्ही पूर्णच क्लीन करून टाकलं. आजी तिकडे आणि इथं असं ठेवलेलं आहे. सो आता सगळं लगत असं व्यवस्थित दिसतंय. थोडंसं अस्ताव्यस्त दिसत होतं. चला आता दादी खूप वेळ झाला चहासाठी बसली आणि आता चहा करते मी. बाय. मला पाव त्यातच या आता तू. बाय दद्दू. बाय नाव.
बघा येताना आईस्क्रीम आणल्यामुळं ना रडारडीचा ड्रामा काही ह्यावेळेस झाला नाही. नाहीतर ती आत्ता जे सुरू होतो तो सकाळपर्यंत, मग सकाळीच ती विसरती जरा. आज काही ते झालं नाही कारण आईस्क्रीम आणली होती. आईकडून आलोत आणि आज आम्ही येताना आईस्क्रीम घेतल्यामुळं सौ काही जास्त रडली नाही आणि तिनं घरी मस्त बघितलंच तुम्ही कशी खात बसली होती आईस्क्रीम. आणि आम्ही तिकडून येताना तिला म्हणून आणलं होतं की आज आपल्याला हॉटेलमध्ये जायचं आहे आणि बाबाचा बर्थडे आहे, सो आपल्याला केक कट करायचा आहे आणि तू चल. नाहीतर ती येत नव्हती. तिनं आता पण मी आवरावर सुरू केली तिकडं की तिनं रडायला लागली होती. आणि आज फादर्स डे आहे त्याच्यामुळे आम्ही प्लॅन केला, म्हणजे तसं करायचंही होतं. प्लॅन होता की आल्यास ह्यांना म्हणायचं की चला जाऊ आपण बाहेर जेवायला, कारण हे फ्रेश व्हायला पण उशिरा आले, जस्ट आत्ताच गेले. सो बट त्यांचा एक वेगळाच प्लॅन झाला होता. दुकानातले सगळे पोरण ते क्या हुआ नेटवर्क गया, थांब थोडा तो बोलू. हां बस बस बस. मग त्यांचा वेगळाच प्लॅन झाला होता. नाहीतर आमचं असं होतं की आम्ही तिकडून येताना बेकिंग सोडा वगैरे आणला होता आणि आम्हाला केक करायचा होता. ती जी की सानू करणार होती तो केक पण हा साऊ पण करणार होती तो केक. असं दोघी मिळून फादर्स डेचा केक करणार होत्या बाबाला. आणि आता बाबांनी असं हे केलं की बाहेरच गेले बाबा जेवायला. मग आम्ही सगळंच कॅन्सल केलं. जे काही आईस्क्रीम आणलं होतं येताना तेच खाऊन सेलिब्रेट केला फादर्स डे. आणि ते म्हणजे जाऊया आता नंतर कधीतरी जाऊया आपण. आणि अशा प्रकारे आता केक पण करणं आम्ही कॅन्सल केलंय. सो आता ह्या दोघींना स्वयंपाक वगैरे करेल. स्वयंपाक म्हणजे दिलंय आईनं तसं. मी तर रात्री जेवत नाहीये. आणि कुकर लावेल भाताचं, आणखीन हे करायचंय, बाजार भरायचंय, खूप काही आहेत कामं. पण म्हणलं तुम्हाला बोला. आणि आज आईकडे गेले होते कारण मध्ये सवासणी घातल्या ना. आणि असं असतं की जेव्हा आपण सवासणी घालतो त्याच्यानंतर मसुबाला कोंबडं पण कापायचं असतं, असं काहीतरी परंपरा आहे. सो त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो. त्याच्यामुळे आज मसुबाला कोंबडं कापलं होते ना. आणि जेवायला होते 4-5 जण, जास्त काही वाढवलं नाही कारण सवासणी आत्ताच झाल्या ना ह्याच आठवड्यात. सो खूप तिला काम पडलं आणि ती आजारी पडल्यासारखी झाली. सो तिला म्हणलं की हे आपलं आपलं म्हणजे माणसंच होते सगळे, बायका काही कोणी बोलवले नाही. आम्हीच होतो फक्त. गप ना बोलताना हे बघितलं. हां वाजव आणखीन एकदा. मुद्दामून वाजवती, मुद्दामून डिस्टर्ब व्हावा मला म्हणून. छान आहे का? दाखव. पण बिटकोय आउटडोर्स पेक्षा तर तिला दे थोडं. मॅडमला तिला घ्यायचं का म्हणलं होतं तुला, तर नको म्हणली ती. आणि आता इथं दिदीच्या हातात बघितलं की मला पण नाही, असं वेगळंच एक चव लागते त्याला. त्याला ती आवडली नसं. आणि मुद्दा म्हणून वाजवायची बरं पाय. सगळ्यांना ऐकू जाते तू पाय वाजवलं तरी मी बोललेलं. इथून नाही दिसत आहे. असंच बघा. हा नाचून दाखवा चला. तर असा कार्यक्रम होता. आणि थोडंफार आईनं कसं सगळं किचन आवरून ठेवलं होतं. पण कसं असतं ना त्यांचं की आई लोकांचं की सगळं जवळजवळ ठेवायचं, हे आपल्याला लागतंय ना. मग हे आपल्याला तेवढं पण लांब नाही गेलं पाहिजे आणायला. सो तिथंच तिनं सगळं ठेवलं होतं. आणि हे आले दुपारी, म्हणले हे काय सगळं असं दारासमोरच सगळं रॅक पण तिथंच समोर मांडलंय, समोर बाहेरून पण दिसतंय ते. सो हे सगळं काढा आणि पलीकडे ठेवा म्हणून. मग तिनं आता जावई म्हणले. आम्ही म्हणल्यावर तर तिनं ऐकलं नसतं, पण हे म्हणलेत. पाणी दे बाळा तिला. हे म्हणलेत त्याच्यामुळं तिनं म्हणली. मग मी म्हणलं मी करते. मग मला म्हणली की जेवण झाल्यावर आपण करूया, मला सांग कुठं कसं काय ठेवायचं ते. सो आम्ही थोडंसं ते ॲडजस्टमेंट केल्या. पण आणखी कलर पुट्टी व्हायचं आहे ना घराचं, मुद्दा म्हणून आम्ही ते मागं ठेवलंय. कारण दहीच्या लग्नाच्या वेळेस परत नवीन असं आणखीन कलर द्यावा लागेल. आणि फर्निचर पण करायचं आहे आणखीन घराचं. शट अप, चुप. फर्निचर पण करायचं आहे आणखीन घराचं. सो ते आम्ही मागं ठेवलेलं आहे. आणि ते दिवाळीनंतर करून घेऊया. तोपर्यंत मग ते सगळं ॲडजस्टमेंट्स केल्या. आणि आलोय आता बाजार भरायचा आहे आणखीन. ह्या दोघींना खाऊ पिऊ घालायचं आणि आराम, दुसरं काय. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय करा पिल्लूंनो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणा. ब्लॉगमध्ये बाय.